काय सरबार लोक आहे. हॅलो 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 गणपती बाप्पा. अरे मंगल मूर्ती झाली. बारी आपली सुरू झाली. देवाचं नाव घेतलं की वारी सुरू. आपल्याला काय कमरा खालचं काय बोलायचं नाही. या दोघांनी दादागिरी केली पहिली. हे सकाराम गोरे आणि प्रदीप गोरे. मला त्यांनी फसवलेलं आहे. चालेल काय हिशोब करतो त्यांचा. मला म्हणतात कमरेच्या खाल बोलायचं नाही. मग काय चालेल. बोंबिओ बोललं तर चालेल. तेव्हा तर बोंबिओ चालेल. तर आपल्याला कमरेच्या खालचं बोलायचं नाही. प्रतिस्पर्धी शाहिरांना वैयक्तिक टिपाटिपाटी करायची नाही. त्यांच्या घरापर्यंत जायचं नाही. त्यांना एकेरी बोलायचं नाही. समोर आया बहिणी आहेत याची जाणीव आहे. आजच्या पवित्र दिवसाची जाणीव आहे. या सर्व जाणीवातून माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय गणपत मालक यांचे शिष्य असलेले संतोष मालक यांच्यासोबत आयुष्यातला पहिला सामना आहे. त्याच्यामुळे जरा इफेक्ट येऊन द्या. माझी लाच तुमच्या हातात आहे बाबा. हो कांडव आहे तसं चांगलं आहे. सुरुवात करूया. इफेक्ट इफेक्ट शार्पनेस आहे फक्त. हॅलो 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 अजून शार्प ट्राय आहे. इफेक्ट आय वॉन्ट इफेक्ट मिस्टर मालपेकर. हॅलो 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 हॅलो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. गणपती बाप्पा आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या उत्तर हिंदुस्थानमध्ये आपल्या अश्वाच्या टपाखाली अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने पालथा घातला ते मल्हारशाहीचे होळकरशाहीचे संस्थापक थोरले बा मल्हारा होळकर. या हिंदुस्थानामध्ये सर्वात आधी स्वातंत्र्याची खिळगी पेटवली ते चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला आहे. ती माझी पुण्यश्लोक कर्मयोगिनी धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळूमामा संत ज्ञानेश्वर माऊली यांना नमस्कार करून माझ्या विवली गावचं ग्रामदैवत आई नवलाई देवी माझी कणकेची आई विठ्ठलाई देवी लांजाचा धनी केदारलिंग देव चौवाटा जुगाजा काही यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या दोन आंबा गावचं ग्रामदैवत जागे मालक रंगदेवता नटेश्वर आणि बसलेल्या माझ्या तमाम आया बहिणींनो तुम्हाला मारा समुद्र करून मी शाहीर विकास नामोरे मोल गादी बाबू रंगले घराण्यातील भुवाशंकर यांचे नारायण गुरव बाव्या राजाराम गणेश भिकाजी पवन विशाल गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य तुरेवाला शाहीर विकास नामोरे शाखा धनी रवळनाथ नाथ मंडळ कोंडी लांजा यांच्या समोर कार्यक्रम करत असताना माझे ढोलकीपाटू ज्याने कोकणात अखंड धुमाकूळ घातलेला आहे सिद्धार्थ बारगोडे आणि सिद्धेश बारगोडे. कीबोर्डला दिग्विजय डेरे, बेंजूला सुरत मालपेकर आणि कीबोर्डला विशाल करंबळे आणि साऊंडला SM साऊंड आणि डावा दादा यांना मला समुद्र करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बरोबर आहे टोपी वाकडे हा. तर या ठिकाणी मंडळी शक्तितुरा जर पंढरी असेल शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई आणि विठ्ठलाच्या चरणाशी आहे श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळ दोन आंबा पंचक्रोशी यांचे अध्यक्ष सचिव सरचिटणीस सगळे पदाधिकारी सगळे सदस्य यांना मी नमस्कार करतो की माझ्यासारख्या साध्या माणसाला इथे तुम्ही लायक समजला त्याच्याबद्दल आभार. फक्त 2 मिनिटं घेतो. अनेक मंडळी हा गाव
या पंचक्रोशीनं मी काहीच नव्हतो या क्षेत्रात, तेव्हा मला उचलून धरलेला आहे. आणि या गावाचा किंवा या पंचक्रोशीचा मी शतशः ऋणी आहे. त्यामुळे ही पंचक्रोशी आमची पै पाहुण्यांची आहे. आमच्या बहिणीकडे दिलेली आहेत, त्यांच्या बहिणी आमच्याकडे आलेल्या आहेत. तर सासरवाशिनी माहेरवाशिनींचा हा गाव, नात्या गोत्यांचा गाव, पै पाहुण्यांचा गाव. आणि त्याच्यामुळे इथे काही लोकांची नावं घेणं गरजेचं आहे. सर्व आयोजक मंडळी नमस्कार. माझे कायमचे मित्र संतोष मालगुवा, मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा, आणि आता व्हायचं मला पाणी द्या. कोकणकरांनी भाकरी खाऊन दे ना तर चपाती खाऊन दे. तुम्ही आम्ही भाकरी खाऊन दे ना तर चपाती खाऊन दे, पोट भरण्यासाठी भात पाहिजे. आणि या तुरेवाल्याला बारीक खतलावायची असेल तर टाळ्या शिट्यांची साथ पाहिजे. मला बुवा लक्ष ठेवायचं सगळं एका बाजून. मी काय आगाव बोलत नाही, कमरेच्या खालचं बोलत नाही, बोंबीपर्यंत बोलतो. या सुरू आला आला. अरे आता तरी बुवांच्या बारीत काय तापण ना, माझ्या बारीत जरा धाम सात्र्या उघडा लागतात. पांडुरंगाचं स्तवन माझ्या प्रतिस्पर्धी शाहिराने घेतलेला आहे. आणि मी तुऱ्याचा शाहीर आहे. या माऊलीच्या प्रांगणात माझा बाप वारकरी आहे. माझ्या बापाचं दैवत विठ्ठल रुक्माई आहे. आणि या माझ्या पंढरीरायाचं विश्वाच्या मालकाचं स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय. लक्ष असावं. टाळ चिपळ्यांच्या संग, हो टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात रंग. टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात रंग. भाव भक्तीचा जाणून घे विठ्ठला, भाव भक्तीचा जाणून घे. पंढरीच्या विठ्ठला, पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे. पंढरीच्या
विठ्ठला सेवा गोड मानून घे चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात गंग टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात गंग भाव भक्तीचा जाणून घे भाव भक्तीचा जाणून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पांडुरंग तुझा चढला रे हा व्यासंग तुझा चढला रे हा व्यासंग जगजेठीला मी येतो भेटीला जगजेठीला मी येतो भेटीला देवा तूच मला सांभाळून घे देवा तूच मला सांभाळून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे बाबू रंगल्यांची कृपा किंवा माझ्या शंकराची कृपा किंवा माझ्या शंकराची कृपा किंवा माझ्या शंकराची आपण विशाल राजा रामची बाब्या छोरे ह्या माऊलीची बाब्या छोरे ह्या माऊलीची बाब्या छोरे माऊलीची माझ्या प्रभाकर्षी गणेश भिकाजीशी माझ्या प्रभाकर्षी त्यांची लेखणी गाऊन घे त्यांची लेखणी गाऊन घे पंढरीच्या विठ्ठला चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात गंग टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात गंग भाव भक्तीचा जाणून घे भाव भक्तीचा जाणून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून 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 घे बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरासोलीचा अखंड बाबुरावले घराण्याचा बोल भीमा शंकर गणेश भिकाजी बबन विशाल गंगाराम प्रभाकर धनी देवराम देवा तुझा
या ठिकाणी काही पारितोषिक आहेत. सन्माननीय श्री सत्यवान कळंबटे माऊली ओरी, क्या बात आहे, आंबेवाडी ओरी आंबेवाड्यातून 110 रुपयाचं पारितोषिक. हा पाऊस जाईन कसा, दुपारपासून 12 तास सकाळ होता. जाईल थांबा, थोडं थांबा. नाव गणाचं गोंदायचं, नाव गणाचं गोंदायचं आणि सुखार नांदायचं. गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांडायचं. भेट दिली ही गाव देवाला, भेट दिली ही गाव देवान, तुला पवत बांधायचं. अरे पवत बांधायचं, गणाला पवत बांधायचं. सुखान नांदायचं, गणाला पवत बांधायचं. पवत बांधायचं, गणाला पवत बांधायचं. सुखान नांदायचं, गणाला पवत बांधायचं. या ठिकाणी आणखीन एका गणाची फरमाईश आहे, प्रदीप गोरे माऊली. तर मंडळी, तो गड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला फरमाईश मध्ये जास्त वेळ घालवायचा नाही आणि कृपया फरमाईश मला नका देऊ, मग बारी राहते. युट्यूबला आहेत, तुम्ही नक्की ऐका. अहो पैसे कोणाला नको असतात, साधाला पैसेच पाहिजे असतात, पण तरी देखील नवीन काहीतरी द्यायचं असतं. आणि त्याच्यामुळे लांजात आणि ह्या पट्ट्यात बाऱ्या करायच्या म्हटल्या की धेत मरंदर येते. पण तुमचं प्रेम आहे, तुमची आपुलकी आहे. दादा ड्राय येतोय आवाज, डावा दा ड्राय येतोय आवाज, जरा इफेक्ट पाहिजे. तर दुसरा गण, विचार हा किती आहे इतकही नाही वर, अग देणार आहे ना आपला लंबोदर. काढवण करून सारी करतो मी सोया, पण दरवर्षा सारखं मात सजू दे घर. ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला, ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला. तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला, ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला. तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला, ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला. धन्यवाद. या ठिकाणी प्रणव सुभाष झोरे, प्रणव सुभाष झोरे माझा भाचा. अरे चिटी गेली चिटी गेली.
शाहीर विकास लांबोरे यांना 601 रुपयाचा पारितोषिक आणि त्यांचं म्हणणं आहे की आईचा गण घ्या, घेतलेला आहे बाळा. थँक्यू सो मच. बाबल्या भागोजी झोरे, बाबल्या भागोजी झोरे मामासाहेब या ठिकाणी आणले, धन्यवाद. उत्कृष्ट कला सादर केल्याबद्दल या ठिकाणी 301 रुपयाचा पारितोषिक केलेला आहे. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी शाहीर विकाजी लांबोरे फॅन्स दुर्वे यांच्याकडून सप्रेम भेट फरमाईश महाकाव्याची आखणी. धन्यवाद. ठेवेल किती रुपये देतो. अरे ह्या फरमाईश आली की मग गडबड होते. भावाजी एकदाच काय तर पैसे घेऊन या. आला काय? अरे मगापासून बुवांच्या वारीत नव्हता, माझ्याच वारीत कसा काय आला? जमीन या एक फरमाईश. महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी, महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी, मन स्मरले जे व्यास मुनी, 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 तैसे लिही चिंतामणी गडत्याच्या वालपणी, तैसे लिही चिंतामणी गडत्याच्या वालपणी, साऱ्या विश्वाचा तो हाधनी, महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी, महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी. आता पण झालं फरमाईश. हे बाळमामाच्या काळानंतर आहे. प्रदीप गोरे माऊली डोक्यातली काही मंडळी आलेली आहेत, त्यांनी मला बारीकच्या आधी येऊन भेटले. फरमाईशा गाण्याच्या बस झाल्या, बाकी आपण फरमाईश देऊया. प्रदीप गोरे माऊलीकडून 1000 रुपये आणले आहेत. बाळमामाचं गाणं घ्यायचं, घेऊया सगळं घेऊया. आता जरा बुवाकडे वळूया. बुवानी तसा कासरा लावला होता बरोबर, तसा बरोबर बुवांचा. बुवा सिनियर आहे, वरिष्ठ आहेत, माझ्यापेक्षा 100% वयानं मोठा आहे. आणि वयानं मोठं आहेत म्हणजे ज्ञानानं मोठं असणार, अनुभवानं मोठं. आणि बोलला पैसा आलं म्हणजे बाऱ्या बघितले त्यांनी युट्यूबला माझ्या. तर बुवा तुम्ही एकही शब्द बोलला नाहीत वाईट, आगाव. मी एक शब्द बोलणार नाही, तुम्हाला शब्द आहे, पण पब्लिकला म्हणून उसळवणार तुम्ही बघित राहा कशाला. बुवा बोललं, आमचं बुवा गण गायला, गण गायला. जा जगाला सांग जा बाप माझा चालू होती. आणि बोलतात कधी येणार, कधी घडल तुझा दर्शन, आणि कधी होणार तुझं आगमन, आणि कधी भरेल माझं मन. म्हणजे त्यांना विचारायचं आहे वर्कानो, आमच्या बुवांना विचारायचं आहे. त्यांना गणात बोललं की बाप्पा तू येणार कधी. बुवांना उत्तर देव, बुवा 27 तारखेला गणपती बाप्पा येणार बाबा, 100% 27 तारखेला गणपती बाप्पा येणार. आता ह्याच्यावर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही काय बोलायचं की तुमचा पहिला गण बोलून दाखवायचा इथं, आणि त्याच्यावर तुम्ही बोलायचं. मी तुम्हाला काय बोललो तर विचारले की कधी येणार गणपती बाप्पा. मी सांगतो 27 तारखेला सकाळी 8 वाजता येणार. एवढा जाद आहे. मी चुकीचं बोललो बुवांना. आणि जर ह्याच्यावर काय बोलले तर त्यांना फक्त सांगायचं बुवा तुमचा गण मला बोलून दाखवा. आणि ह्याच्यावर मी जर काय वाईट बोललो असेल तर बुवानो पाऊस तुमच्या पण बारीत येईल. आता चाल द्यायला पाहिजे आणि भाग दिला पाहिजे. खाली घ्या. आहे चित्राचं नक्षत्र, लक्ष द्या. आहे चित्राचं नक्षत्र, मास भादव्याचं हे सत्र. आहे चित्राचं नक्षत्र, मास भादव्याचं हे सत्र. माझं जमेल गण गोत्र,
जगाचा अधिकारी हो माझ्या शिवाचा पुत्र तो येईल जगाचा अधिकारी तो माझ्या शिवाचा पुत्र हा तुमची चाल आणि तुमच्या गणाचा भाग आता माझा गण गातोय मंडळी लक्ष ठेवा कान खोल के वायस मला पाणी दे तो गार आणलो कशाचो पडसं होईल शेरोशेर करत नाहीये बुवाने जमल्यास माझ्या गणाचा भाग द्यायचा आता मंडळ ऐका माझी इथून जवळ 2 बहिणी दिलेल्या आहेत माझी चुलत बहीण दिलेली आहेत 4-5 बहिणी आमच्या या आसपास दिलेल्या आहेत आजकाल माघारी कोण जात नाही व्हॉट्सअपला सांगतात की बाय गणपतीला ये गौरीला ये आणि माघारी जात नाही त्याच्यामुळे माघार पण होत नाही माहेर पण होत नाही नाहीतर पहिलं डोंगर हिरवा हिरवागार नाही कोणाचा आधार काव बाबा दिली मला डोंगराचे आड एवढ्या लांब लांब स्थळ यायची डोंगरावर बिचारा बहिणी राहायच्या वर्षाला 2दा यायच्या रडारड दिसती घरात पण आता शॉर्टकट झालं भावाची गाडी घेऊन येतात बाय खाते बाय घरातनं वडं पण आणते इकडनं पण नेते अशा आमच्या बहिणी चांगला आहे पण तो गौरी गणपतीचा सण माघार पण जायचं आणि माहेरी वाशिणींचा हा सण माझ्या गणात मी सादर करतोय संतोष माला बुवा कुकडी को तिकडे जायला लागतं आता येणार आहेत टाकून येऊन देत मी काय वाईट बोललोय मी अजून मम्मी बरोबर पण लागलेलो आहे शरोशरा घेत नाही या सुरू करू कुछ गीत लबों पे सजते हैं कुछ साज दिलों पे बजते हैं लेवर जाती है कुछ गीत लबों पे सजते हैं कुछ साज दिलों पे बजते हैं अब तुम आ जाते हो सामने जब तुम आ जाते हो सामने गौरी गणपतीच्या या सणवारी माझ्या या सगळ्या बहिणीला समर्पित आहे आणि सगळ्या भावांना समर्पित आहे संतोष माला बुवा कोकणी को गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घोंगराची घेऊन खिल्लारी गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घोंगराची जोडून खिल्लारी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी
कुणी काय घेऊन आला असेल तर द्यावा उभं राहा इथले इथं चेपून ठेव त्याचं त्याच्याकडे परत कर पण माझी लाईट बीट जायला नको. तर माझे प्रतिस्पर्धी नामवंत शाहीर सुनील वीर गाडी घोंगराची जोडून खिल्लारी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी. साऱ्या बायला आमच्या घेऊन ये मोरपंखाची काठपदराची बायला साडी देऊन ये डोळे वाटे सलावून या सारी अवघी करून ठेवले तयारी डोळे वाटे सलावून या सारी अवघी करून ठेवले तयारी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घोंगराची जोडून खिल्लारी गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घोंगराची सोडून खिल्लारी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी. तर हा होता गण आणि आता गवळण गवळण याने लय काय नो बनो करायचं आहे मालपांना लय काय नो बनो करायचं. हे तुम्ही झोपला नाही ना हा झोपायचं नाही अजिबात झोपायचं नाही. अहो एक गंमत सांगू अहो काय झालं आमच्याकडे कोंडी आजी आणि लय प्रेमळ परंतु जरा खाली बसा तुम्ही आराम करा रे. तर मी गेलो सकाळी झालो तर म्हटलं अरे आहे बरी आहेस ना होईल का बरी आहे तू कधी आलास बारी आहे म्हटलं आलो सकाळी झालो होय काय तर आधी अशी बसलेली खाल्ली पान सुपारी खाय मस्तपैकी तर म्हटलं बा अगं होय अगं तुझा शशिकांत बरा आहे तिचा पुतण्या तर म्हणते व्हायला का शशिकांत एक नंबर माझा बॉय तुझ्या अगदी माझा दवा म्हणू नको डॉक्टर म्हणू नको पानसुपारी नको म्हणून सगळं लेका तोच करतो एक नंबर पोरगा. आणि ऐका भक्ताचं सांगतो ऐका ते खाली बसली ना सगळं बोललं आधीच आले खाल्लं म्हणे माझा शशिकांत लेका लय चांगला तुझ्यासारखा रे देवासारखा. आणि उठताना जरा कुठे फळी लागली मिळाणार म्हणते तुझा शशिकांत मिळाला. म्हणजे आमच्या माणसाचं कसं त्या टायमाला करंट अफेअरला जो पण असेल ना त्याचं नाव अगं होय सुवर्णा आली ती गेली मग सासऱ्याच गेली व्हायला का सुवर्णा आली सगळं तांदूळ बिंदूळ पाकडून दिले आणि गेली आणि तिचं खंड पडलं मेलं रे तुझा सुवर्णा कुठे गेला बाडी. आजच्या सगळ्या गमती जमती बुवा अजून मम्मीपर्यंत पण आलेला आहे तुम्हाला काय बोललो कुठे कुठे आहे गवळण घेतोय गवळण बुवा लक्ष असावं.
आज गोकुळ अष्टमी आहे. आज नाही, आज दहीहंडी आहे. आज दहीहंडी आहे. श्रीकृष्ण त्यांची गवळण छान होती. आजच्या दिवसाला छान आहे. आजी माखण चोर आहे. अगदी सगळं न्यायचा. पण लास्टला त्यांचा एक शब्द होता श्यामने. त्याच्यावर काहीतरी वेगळं म्हणायचं. वा तुम्हाला तुमचा ताता असतो. तुम्हाला ती गवळण देतोय ती घ्या. तुमच्या भागाचा पुढचा भाग व्हायचं पाणी द्या मला का. आपलं असं या धुरांडानं हे धूर त्याच्यामुळे त्रास होतो. बाकी काय नाही. ते काही वाच. अरे चालूच आहे तो अजून खटला. मॅटर सांगतो नाही तो मिटला. अरे चालूच आहे तो अजून खटला. मॅटर सांगतो नाही तो मिटला. जाशील आयुष्यामधून उठून. जाशील आयुष्यामधून उठून. धमकी येईल कधी कुठून. भाई हालव सूत्रातून. ही चाल आहे. आता बुवा म्हणतील मला घेऊन गेले काय कुठे. प्रकार समजा पाहिला सासून. अरे गावाला साऱ्या आलं दिसून. बुवा तसं माझ्यापेक्षा वयस्कर आहे. राधा मोठीच होती पण एवढी मोठी नव्हती. मावशीबाई आहे. मावशीबाई जरा वयस्कर असते. बुवांना काही मावशी म्हणत नाही. बुवा लक्ष असावं. अरे प्रकार समजा पाहिला सासून. गावाला साऱ्या आलं दिसून. पोर दमली सारी हसून. अर्पणू ही पोर दमली सारी हसून. कान गेलाय चाटून पुसून. काय उपयोगात रुसून. कान गेलाय चाटून पुसून. काय उपयोग आता रुसून. प्रकार समजा पहिला ससून. गावाला साऱ्या आलं दिसून. प्रकार समजा पहिला ससून. गावाला साऱ्या आलं दिसून. पोर दमली सारी हसून. दमली सारी हसून. कान गेलाय चाटून पुसून. काय उपयोग आता रुसून. कान गेलाय चाटून पुसून. काय उपयोग आता रुसून. सकाळ सकाळी बघाया गेली. पाहून राधेला भोवळ आली. पश्चातापाची आली हो पाळी. गाडगी मटकी रिकामी झाली. हात डोक्याला लागली बसून. कुणाला नाही कसं दिसून. कशी रडते मुस मुसून. कशी रडते मुस मुसून. कान गेवाय चाटून पुसून. घातलंय आटून पुसून. काही उपयोग आता रुसून. कान गेलाय चाटून पुसून. काही उपयोग आता रुसून. शिव्या देऊनीची सासू हो दमली. एवढ्याच लोक बघाही जमली. सासू सुनाची कयाही कमली. बघून साऱ्यांना भांडण थांबली. माहित होत पहिल्यापासून. बघत बसला भोकड वासून. दोघी गेल्या पुरत्या त्रासून. दोघी गेल्या पुरत्या त्रासून. कान गेलाय चाटून पुसून. काय उपयोग आता
रुसून कान गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून कान गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून प्रकार समजा पहिला ससून गावाला साऱ्या आलं दिसून पोर दमली सारी हसून दमली सारी हसून कान गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून 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 तर बुवा स्तवन झालंय गण झालंय गवळण झाले आहे बुवाने काय एका शब्दाने मला बोललेलं नाही मी आपला माझ्या परीनं लोकांना इथे खेळून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे बुवांचा प्रश्न आहे की पूर्वी पुराणामध्ये मालक नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला तो कोणत्या वंशाचा होता कोणाचा नातू होता व त्याचं दैवत कोणतं पोरगं रडायला लागलं कोणी? तर शिव आणि माया यापासून झालेला 8वा मूळ पुरुष मालक हे उत्तर सांगू नये शाहीर तुम्ही एवढी बाजू सोडलेली आहे तुम्ही गणपत मालक या आदरणीय ऋषितुल्य माणसाचे शिष्य आहात या व्यक्तीचे शिष्य आहात आणि तुम्ही ज्याप्रमाणे या एक टीप सोडलेली आहे एक बाजू सोडलेली आहे ती बाजू सोडून मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगू इच्छितोय लक्ष असावं तर पुराणकाळी तो जो वंश होता तो कोणत्या म्हणजे राजा कोण आणि त्याचा वंश कोण तो शाहीर तो ऋषणी वंशाचा होता ऋषणी वंशाचा होता आणि हा ऋषणी वंश म्हणजे यदु वंश म्हणजे यादव वंश जो श्रीकृष्णाचा आहे आणि तो कोणाचा नातू तर तो अनिरुद्धाचा नातू होता आणि या मालपाचे दैवत कोण तर या मालपाचे दैवत भगवान श्रीकृष्ण तर शाहीर आणखीन तुम्हाला एक बाजू आम्हाला ग्रंथात सापडते ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर तो राजा त्या मुलाचं नाव सीरध्वज होय आणि त्याचा भाऊ कुराध्वज होय ही 2 उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बाजू सोडून सांगितलेलं आहे तुम्ही पटवून घ्याल ही अपेक्षा आहे कारण हे ग्रंथ काय आम्ही कोणी केलेले नव्हे तयार केलेले नाहीत ऋषीमुनींनी केले आदरणीय व्यक्तिमत्वाने केले आहेत आणि त्याचा जो वाचनातून भाग आलेला तो तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता माझा प्रश्न की शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा आणि या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात मिळेल शाहीर प्रश्न पण दिलाय आणि गाईड पण दिलाय तर तुम्हाला अर्थातच हे सोपं जाईल मी पद गातो या ठिकाणी 2 अंबा प्रीमियर लीगचे अध्यक्ष प्रदीप गोरे माऊली यांचा फेवरेट आयकॉन राजेश आखाडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद सचिन भोजे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सचिन भोजे माऊली धन्यवाद 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 अरे
परीक्षित मनोज गुरव राजापूर असं बोलतो लांजावरून गाणं काय गाणं बोला लांजावरून गाणं बोला 100 रुपयाचं बक्षीस बारी घासून झाली पाहिजे लांजात राहतो काका मी धन्यवाद मित्रा धन्यवाद परीक्षित तर आता एक पद घेतोय या प्रश्नाचं पद घेतोय राजा सर्जाला घेऊन वर्ष द्या काय राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर आकडी कोयती बांधून आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर 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 राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर आकडी कोयतीला बांधून तू धराव जोताला नाही येणार निकृष्ट या इष्टक स्वतःला या इष्टक स्वतःला या इष्टगुरुला सांग शोधून शास्त्राला सांग शोधून शास्त्राला कोणी दिला होता वर सांग शोधून शास्त्राला कोणी दिला होता वर आकडी कोयती बांधून आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर 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 राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर आकडी कोयतीला बांधून तो निघाला शेतावर आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर 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 हा दोन फरमाईश घेतो आणि जरा बुवांची कळ काढू त्यांनी कायच केलेलं नाही अरे झोपलं बुवांची कळ काढू आपल्याला काय आगाव बोलायचं नाही दोन फरमाईश घेतो हा तर संगमेश्वरची आमची मंडळी संग्राम माऊली यांनी घेतलंय की 2 ठाकरे बंधू एकत्र आले त्याच्यावरती गाणं घ्या आमच्या मनासारखं झालं ठाकरे बंधू एकत्र आले अरे आमच्या मनासारखं झालं ठाकरे बंधू एकत्र आले आता इंजिन संग मशाल दादा गंगेत घोड न्हाले आता इंजिन संग मशाल दादा गंगेत घोड न्हाले आमच्या मनासारखं झालं ठाकरे बंधू एकत्र आले आमच्या मनासारखं झालं 2 भाव एकत्र आले प्रदीप गोरे आणि सकाराम गोरे याचकडून 1000 रुपये आले आणि त्यांना फरमाईश आहे की बाळूमामाचं गाणं घ्या आणि रघुवीर संजय झोरे आमचे संजय भाऊजी यांचे सुपुत्र रघुवीर संजय झोरे 100 रुपये आणि ऋतुजा पवार माऊली याचकडून 100 रुपये पारितोषिक
आणि फरमाईश आहे बाळू मामाचं. नाम घ्या रे या गाण्याचे निर्माते संतोष झोरे माझे मित्र. नाम घ्या रे, 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 त्या खोगडीवाल्याचं हो, त्या मेंढरवाल्याचं माझ्या बाळू मामाचं, माझ्या बाळू मामाचं. नाम घ्या रे, 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 नाम घ्या रे. त्या खोगडीवाल्याचं हो, त्या मेंढरवाल्याचं माझ्या बाळू मामाचं, माझ्या बाळू मामाचं, माझ्या बाळू मामाचं, माझ्या बाळू मामाचं. तर या ठिकाणी एक शेवटची जरा मगाशी डावा तू भक्ताचा जोक सांगतो, तू युट्यूबला गेला तर लोक काय म्हणतील. एक जोक सांगू, झोपलो तुम्ही म्हणून कोण खाली बसा. गेल्या वर्षी या अचानक एका फरमान दिले म्हणतात जोक म्हणा, आणि जोक सांगितला आणि झालं हो. त्या जोक लोकांनी ऐकला युट्यूबला म्हणा, पण त्याच्यात फरमाईशाला लागल्या हे जोक बी बारीक सांगायचं नसतात. पण आता करायचं काय. बुवा एका बाजून गेलेल्या आहेत, शास्त्र सुद्धा बारीक केलेले आहेत, सात्विक बारीक केलेले आहेत, एका शब्दात दुखवलेलं नाही, मी पण दुखवणार नाही. पण तरी पण पब्लिकला ठेवायचं खेळून, मग गमती पाहिजे. आमच्याकडे आहे एक भगत, सांगू तुम्ही बोलायचं असलं तर बोला. आमच्याकडे भगत, बोलू की नको. आणि मंगळवारचा बाजार आमच्या लांज्याचा, आणि आणला जो 2 किलो मावरा ताजा, हे वय सगळं गवत, 2 किलो मावरा ताजा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलं आणि पडवीत अडकून ठेवलं आणि अडकवून ठेवायची सर आणि खालीच ठेवलं. आणि 4 वाजले, 4 ते 5 अर्जंट मध्ये आलं गिराय देव बघायला आलं भक्ताकडं. आणि असा भगत बसला वटीवर उगवतीकडं तोंड करून, आणि दोघं तिघं असं समोर बसलेलं माझ्या भक्ताच्या. टाकला नारळ पुजला, अगरबत्ती लावली, हळद कुंकू लावला, गेर टाकला. टाकू टाकू काय म्हणा, झालं भाई माहीत का 2 हातात दाखवलं असं तुम्हाला. टाकला 2-3 फेर झालं, 3 राऊंड 4 राऊंड झालं, देव उभा राहिला. तेवढ्यात पडवीतली पिशवी सुरसुरली. म्हावरा आणलेला ना, काय ऐकला ना त्यांना, ऐकला सगळं ऐकला. आता करू काय. तरी पण राहून म्हणतो गेअर तर टाकलेला आहे, आता अडकून फायदा नाही. टाकला म्हणतो वाजा वाया 7 जरी, परत तिकडे पिशवी सुरू याचं वर बागू करू तर काय. बरं आठवड्याचं मावर आणलेलं नाही, ताजं बांगडं पापलेट कुठं. आता म्हणतो आयडिया करूया, आता काय थांबून जमणार नाही. हे समोरचं सिरियस, हा बघा कसा बघतोय तसं. आणि बोलतो अरे माझे माघारणीला बोलवा. ह्याला काय समजा ना गिरागा पुढे ह्याच्यासारखी तशी. अरे बघताव काय माझ्या माघारणीला बोलवा. हिला कळलं, हिनं आतनं ऐकलं. हा बोला काय तर. अगं वया पडवीत वर मावरं ना करील तर काय. हे दोघं टेन्शन मध्ये, अरे करू काय, हा करतो का असा. गेली पडवीतनं परत आली. आता कन्फर्मेशन पाहिजे ना, हाय काय जो सगळं नेलं. तरी पण म्हणतो अगं हाय काय नेलं. टेन्शन ना. ती सांगते भाई हाय तुमच्या पुरता दिसता, आपल्या भावऱ्या करतात. तर असं आमचं भगत गाणं घेतो. गोवा व्हायचा चिमटा करतोय, तुम्ही उत्तर देशील. तुम्ही आता बंदुकीत बाण पेटवूनच आहे. गाला काय तर मला बाबा एकदा आणि मोकळं व्हा. तर आता हे जे गुजराती आहेत ना, गुजराती आम्हाला लगेच अगदी फोन
एखादी गाडी घेतली लोनवर तरी हप्ता भरला नाही की फायनान्स वाला आलं गाड्या उचलतात आम्ही आपलं साधा हप्ता भरतो एखादा हप्ता चुकतो तरी पण तरारडावाला आणि हे मोदी नीरव मोदी म्हणजे नीरव मोदी हे सगळं 10,000 कोटीचं गंड लावतात आणि परदेशात पळून गेले हे गुजराती हे माल आणि पाणी घेऊन गेलं मालपानो हाय बघा डिस्काऊ लक्ष तरी ठेवा गेला इशारा जाता जाता हळूच हिला मी कटवली मामाच्या पोरीला छटक्यात पटवली अरे धंदे लुटायचे पळत सुटायचे अरे धंदे लुटायचे पळत सुटायचे याची अवकात भिकाऱ्याच्या वाणी लागले चोरून खायाला गुजराती मालपानी हे मालपानी गुजराती आहेत ना ते मालपानी माल पाणी पैसा हे घेऊन लागले यांना वाटल गुजराती बोलतोय नाही तर गुजराती असं काहीतरी म्हणशील मालपानू तुम्हाला काय नाही मालपानी म्हणजे माल और पैसा पाणी हे म्हणतोय धंदे लुटायचे पळत सुटायचे धंदे लुटायचे पळत सुटायचे याची अवकात भिकाऱ्याच्या वाणी लागले चोरून खायाला गुजराती मालपानी 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 मेहुल जोगशी नीरव मोदी फरार झाले असे हे सोदी IPL चा बट्ट्या बोल झाला लुटारू ललित मोदी बघा हा कसला संतोष असला बघा हा कसला संतोष असला मायेशी राहिले नाही रुणी लागले चोरून कायाला गुजराती हे मालपानी 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 धंदे लुटायचे पळत सुटायचे धंदे लुटायचे पळत सुटायचे अवकात भिकाऱ्याच्या वाणी लागले चोरून कायाला लागले चोरून कायाला गुजराती मालपानी लागले चोरून कायाला गुजराती मालपानी लागले चोरून कायाला गुजराती मालपानी. धन्यवाद. या ठिकाणी लाईट गेल्यामुळे काही थोडासा वेळ झाला मात्र स्तवन विठ्ठलाचं गण माहेरपणाचा गवळण दहीदूध लुटण्याची त्या गवळणीमध्ये काही वाईट होणं नाही. इथे समलेल्या आया बहिणींसाठी काही वाईट नव्हतं. प्रश्नपद गायलं आणि एक शेवटचं एक पद गायलेलं आहे ते पण एक थोडासा चिमटा आणि अशी सात्विक बारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संतोष बुवा माझी एक सवय समोरचा छाई जर सरळ गेला आपण सरळ जायचं स्वतःसारखं फक्त रसिकांचं मनोरंजन करायचं हा माझा अट्टास असतो. कारण एवढ्या रात्री किती लांबून आज वेतोशीवरनं माणसं आलेली आहेत आमच्या कॅल्ब्यातनं माणसं आलेली आहेत अनेक लांबून माणसं आलेली आहेत आणि त्यांचं मनोरंजन इतकं किलोमीटर दूर येऊन त्यांचा पैसा गेलेला आहे. एवढं दूर येऊन त्यांचं जर मनोरंजन झालं नाही तर त्याला अर्थ नसतो. दिल्लीवरून लाईव्ह बघतायत आमचे संजय गोरे माऊली. धन्यवाद. तर 200 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. तर शाहीर तुम्हाला दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा. तुम्ही जशी जाल तशी बारी मी दुसरी बारी करणार. तुम्हाला दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.
Thank you.